तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे। भावांनो, आज आपण लग्नपत्रिका यावर डिझाईन बनवलेले आहे। भावांनो, ही डिझाईन PLP फाईल तुम्हाला जी फाईलद्वारे दिली आहे। भावांनो, यामध्ये तुम्हाला 2 स्टेपमध्ये बोलून पासवर्ड सांगितलेले, तर ही व्हिडिओ कोणीही स्किप करू नका। आणि जर आपल्या चॅनलवर नवीन कोण आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण मी अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यासाठी येत असतो। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण जी PLP फाईल मी दिली आहे ती आपण पिक्सेल लॅबमध्ये ॲड करून घेतलेली आहे। पाहू शकता त्याची साईज आहे ही बघू शकता। विड्थ आहे ती 1035 आणि हाईट त्याची 1280 अशा प्रकारे आपण घेतले। त्यानंतर आपण इथे एक टेक्स्चर दिले, ते पण तुम्ही पाहू शकता। फुल असे कडक टेक्स्चर आहे। त्यानंतर इथं बघू शकता एक तुम्हाला PNG दिलेले आहे, कॅलिग्राफीमध्ये PNG आहे। भावांनो, यामध्ये फुल एडिटेबल तुम्हाला PLP फाईल दिली आहे। त्यानंतर इथं पाहू शकता, इथं आपण एक शेप घेतलेला आहे, फुल असा कडक डिझाईनमध्ये ट्रेडिशनल नवीन चालणारा आपण शेप घेतलेला आहे। त्यानंतर पाहू शकता इथनं डाव्या कोपऱ्यात एक ससने निमंत्रण याचे आपण PNG इमेज घेतलेले आहे। पाहू शकता भावाने ही PLP फाईल फुल कडक झालेली आहे। तरी आपल्या चॅनलवर नवीन कोण आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भावांनो, पासवर्ड हा व्हिडिओमध्ये बोलून सांगितलेला आहे, तरी व्हिडिओ कोणी स्किप करू नका। त्यानंतर बघू शकता ही साक्षी या नावासाठी आपण टायपो फॉन्ट वापरलेला आहे नवीनमध्ये, तर तुम्ही पाहू शकता। त्यानंतर त्यांची पूर्ण माहिती आहे ते आपण मराठीमध्येच टायपिंग केले, त्यामुळे इथे युनिकोडची गरज लागणार नाही। त्यानंतर इथं पाहू शकता समर्थ यासाठी पण आपण हाच फॉन्ट यूज केलेला आहे, टायपो। त्यानंतर इथं बघू शकता पूर्ण म्हणजे फुल एडिटेबल PLP फाईल दिलेली आहे। त्यानंतर बघू शकता इथं शुभोदय 16 यासाठी आपण ही PNG टाईप इमेज घेतलेली आहे, त्यामुळे इथे तुम्हाला चेंजेस करता येईल। तुम्हाला दुसरी वगैरे टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता। त्यानंतर इथं पाहू शकता दिनांक वगैरे सर्व फुल एडिटेबल दिलेले आहे, त्यामुळे तुम्हाला PLP फाईल म्हणजे लग्नपत्रिका बॅनर डिझाईन बनवण्यास सोपे जाईल। भावाने ही डिझाईन मोको टाईप बनवलेले आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा, पूर्ण म्हणजे फुल एडिटेबल बघा। तर त्यानंतर पहिला पासवर्ड आहे 2424। तर भावानं बघू शकता इथं विवाहस्थळ यासाठी आपण मराठीमध्येच टायपिंग केलेलं आहे, इथे युनिकोडची वगैरे काय गरज लागणार नाही। भावाने ही PLP फाईल तुम्हाला फुल एडिटेबल मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यानंतर इथं पाहू शकता समस्त माने परिवार यासाठी पण आपण मराठीच फॉन्ट वापरलेला आहे, त्यामुळे तुम्हाला युनिकोडची वगैरे काय गरज लागणार नाही। नंतर इथं बघू शकता आपण सर्व PNG टाईप इमेज घेतलेला आहे, त्यामुळे तुम्ही इथं सर्व चेंजेस करू शकता। इथं पाहू शकता पिकॉकचा आपण मोरपीस घेतलेला आहे, बघू शकता फुल म्हणजे फुल एडिटेबल आहे, फुल अशी कडक डिझाईन झालेली आहे, पाहू शकता। भावांनो, जर आपल्या चॅनलवर नवीन कोण आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। त्यानंतर हे शेवटचं आहे, बघू शकता आपला लोगो हा तुम्ही तुमच्या मर्जीने चेंज करू शकता, फुल एडिटेबल दिलेलं आहे। भावांनो, ही डिझाईन कशी वाटली ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। तर दुसरा पासवर्ड आहे 2525। चला तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।